फ्रेंड्स, माझा मुलगा ज्या वेळेला शाळेत होता ना, त्यावेळेला आठवड्यातनं 2 दिवस ऍक्टिव्हिटी असायचे आणि त्यावेळेला 1.5 ते 2 तास आहे ना एक्स्ट्रा त्याला थांबायला लागायचं आणि त्या दिवशी ना 2 टिफिन पण द्यायला लागायचे. मग असं काहीतरी ना पॅकेट स्नॅक्स असतात किंवा कोरडा काहीतरी खाऊ देण्यापेक्षा असं वाटतं की काहीतरी एकच रेसिपी पण हेल्दी, सुटसुटीत आणि करायला सोपी असावी. हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. येस, तर आज आपण आहे ना छोट्या टिफिनसाठी आहे ना एक झटपट होणारी रेसिपी करणार आहोत, जी तुम्ही सुद्धा आहे ना नाश्त्याला त्या दिवशी आहे ना ती खाऊ शकता. म्हणजे वेळही वाचतो आणि काहीतरी व्हेरिएशन्स पण होतात. मसाला रवा ढोकळा करण्यासाठी आपण इकडे एक मोठं भांड घेतलंय. त्यात ना 1 वाटी आपण बारीक रवा घेतलेला आहे. त्यानंतर आपण इकडे अर्धा बाउल आपण दही घेणार आहोत आणि अर्धा बाउल आपण इकडे ना पाणी घेणार आहोत. पाणी पण आहे ना थोडस जपून घालायचं. आणि आता काय करायचंय की त्यात 1.5 ते 2 चमचे साखर आणि चवीप्रमाणे मीठ. तर हे सगळं आता काय करूयात, आपण मिक्स करून घेऊया. बरोबर अर्धा बाउल आपल्याला ना ह्याच्यात पाणी लागलेलं आहे. आता इकडे ना मी आलं आणि मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. ती सुद्धा आपण आता सगळी आता मिक्स करून घेऊयात. आता आपण पाणी वगैरे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. बरोबर अर्धा बाउल पाणी आपल्याला लागलेलं आहे. आता रवा आहे ना भिजवण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. अराउंड एक 15 ते 20 मिनिटं आपण आहे ना छानपैकी हे मिश्रण झाकून आपण बाजूला ठेवणार आहोत. मीनवाईल आपण काय करायचंय की इकडे जी ढोकळ्याची प्लेट मिळते ना ढोकळ्याच्या कुकर बरोबर, तर त्यात आपण आहे ना थोडंसं तेल टाकून आपण आहे ना ग्रीस करणार आहोत. आणि आपण दुसऱ्या साईडला पण काय करायचं, एक 5 ते 10 मिनिटांनी ढोकळ्याचा जो कुकर आहे त्याच्यात पाणी टाकून आपण आहे ना छान बारीक गॅसवर उकळायला ठेवायचंय. आता हे जे प्रोसेस आहे ना ही तुम्ही अगदी कढईमध्ये थाळी ठेवून केली तरीही चालू शकतं. तर अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करणं गरजेचं आहे. फ्रेंड्स, एक 15 मिनिटं झालेले आहेत. आपण आहे ना जस्ट चेक करूयात. हे बघा, मिश्रण ना एकदम छान घट्ट झालेलं आहे. आता काय करायचंय की बरोबर इनोचं आपलं जे हाफ पॅकेट आहे ना त्यात ते घालून घेऊयात. पूर्ण पॅकेटची गरज नाहीये, कारण आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 2 चमचे आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊयात. आता फ्रेंड्स, आपण आहे ना काय केलेलं आहे की कुकरमध्ये इडलीच्या आहे ना पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे. ते छानपैकी उकळलेलं आहे. सो आपण आता हे मिक्स झालं ना की ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपण आहे ना ते काढून घेऊया. हे बघा, किती छानपैकी ना मिक्स झालेलं आहे आणि हलकं झालंय. आता आपण ही जी ग्रीस केलेली प्लेट आहे त्यात हे सगळं मिश्रण काढून घेऊया. ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपण यांना बॅटर काढून घेतलेलं आहे आणि आता आपण यांना कुकरमध्ये ही प्लेट ठेवून घेऊयात. कुकरमध्ये आपण यांना ही प्लेट ठेवून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूयात आणि फ्लेम जी आहे ती आपल्याला हाय करायची आणि जवळजवळ एक 10 ते 12 मिनिटं झाली की मग फ्लेम थोडीशी मीडियम करायची आणि 3 मिनिटं आपण परत वाफवून घेऊया. फ्रेंड्स, 15 मिनिटं झालेले आहेत. आपण आता झाकण काढून चेक करूया. मी गॅस बंद केला नाही, आपण ना फक्त टूथपिकनी एकदा चेक करूयात. आता हे बघा, टूथपिकला काहीही चिकटलेलं नाहीये, म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट झालेला आहे. आता काय करूयात, गॅस बंद करायचा आणि ढोकळ्याची प्लेट बाहेर काढून आपण गार करणार आहोत. फ्रेंड्स, ढोकळ्याची आपली जी प्लेट आहे ती कोमट झालेली आहे. आता आपण आहे ना ह्याचे पीसेस कट करून घेऊया. अगदी छोटे छोटे करायचे आहेत, कारण आपल्याला टिफिनला स्नॅक्सला द्यायचे आहेत ना. सो खायलाही एकदम छान लागतील छोटे छोटे आणि दिसायला पण मस्त दिसतात. फ्रेंड्स, आपण सगळे पीसेस आहे ना कट करून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त फुगलेला आहे आणि छानपैकी आहे ना त्याला जाळी सुद्धा इतकी सुंदर पडलेली आहे. आता आपल्याला ह्याचा आहे ना मसाला ढोकळा करायचा आहे. फ्रेंड्स, आता ना मसाला ढोकळा करण्यासाठी इथे ना आपण मोठी कढई घेतली आहे. त्यात ना आपण थोडंसं तेल घालून घेऊया, किंवा अगदी लहान मुलं असतील तर मग ना तुम्ही बटर किंवा तूप वापरलं तरी चालेल. आता तेल तापवून घेऊया. फ्रेंड्स, तेल आहे ना मस्त तापलेलं आहे. आता त्यात काय करायचंय की थोडेसे जिरे, थोडीशी मोहरी, त्यानंतर कढीपत्त्याची पानं आणि आपण हा जो ढोकळा आहे तो छानपैकी ना त्याचे पीसेस मोकळे करून घेतलेत, तर ते आपण याच्यात घालून घेऊयात. आता आपण काय करायचंय की हे जे ढोकळ्याचे पीसेस आहेत ना हलक्या हाताने यांना मस्तपैकी
1 मिनिटासाठी फ्राय करायचे. म्हणजे ना थोडंसं फ्राय केलं ना की तो जो रोस्टेड फ्लेवर जो आहे ना तो त्याला इतका छान येतो. कढईच्या ऐवजी तुम्ही पॅन मध्ये जरी फ्राय केलं ना तरीही चालू शकतं. सो आता आपण आहे ना 1 मिनिट मस्त फ्राय करून घेऊया. आपण आहे ना ढोकळा इतका छान फ्राय केलाय. आता त्याच्यावर ना हे छानपैकी आहे ना पावभाजीचा मसाला आहे तो आपण आहे ना हाताने स्प्रिंकल करणार आहे. आता काय करायचंय की या वरच्या साईडला तर झालेला आहे स्प्रिंकल करून. परत आपण आहे ना परत एकदा परतून घेऊयात. म्हणजे खालची जी पांढरी साईड आहे ना ती सुद्धा वरती येईल. आणि अशा पद्धतीने परत एकदा आपण आहे ना थोडंसं स्प्रिंकल करूयात. म्हणजे ढोकळ्याच्या प्रत्येक तुकड्याला आहे ना आपला हा जो मसाला आहे ना तो छान लागतो. आता परत एकदा परतून घेऊयात आपण. फ्रेंड्स, आपला जो मसाला ढोकळा आहे ना तो छानपैकी तयार झालेला आहे. आता आपण आहे ना गॅस बंद करूयात आणि छानपैकी याला गार करून घेऊ. म्हणजे मग आपल्याला टिफिन मध्ये मस्तपैकी आहे ना फिलअप करता येईल, भरून घेता येईल. फ्रेंड्स, मुलांच्या टिफिनसाठी हलका फुलका मस्त असा मसालेदार आणि सुंदर झटपट होणारा असा इकडे मसाला रवा ढोकळा तयार आहे. आणि आपण तो इथे आहे ना टिफिन बॉक्स मध्ये भरून घेतलेला आहे.